मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरुंधती आणि आप्पा रात्री बाहेर बसलेले असतात अंगणामध्ये. त्याचवेळी अरुंधतीला खूप टेन्शन आलेलं असतं, कारण आरोही आणि अनघामध्ये जे काही वाद झालेले असतात, आरोही कशाप्रकारे अनघाबरोबर वागतीये हे पाहून आता अरुंधती एकदम कोमातच गेलेली असते. ती म्हणते, आप्पा काय करायचं हो या मुलींचं, आता मला कळतच नाही आहे. त्यावेळी आप्पा म्हणतात, काळजी करू नको, होईल सगळं ठीक. आरोही ज्या परिस्थितीमधून जातीये ना, त्यामुळे तिला खरंच काही कळत नाहीये, पण आरोहीची मनस्थिती चांगली झाल्यानंतर ती नगाबरोबर अगदी पहिल्यासारखी वागेल. त्यावेळी आता अरुंधती म्हणते, हो पण आरोहीच्या या बोलण्यामुळे अनघा अजूनच खचून गेलीये. अगोदरच अनघाच्या मनात सारखं सारखं यायचं की आरोही यासाठी मला दोषी ठरवेल आणि मीच यासाठी कशी कारणीभूत आहे, आरोहीचं बाळ गेलं त्यामुळे. तून तिला कसंबसं सावरलं तर आरोहीने हे असे आरोप तिच्यावर केले. त्या अनघाला बिचारीला उगीच अपराधासारखं वाटतंय, काय करावं. मग आता आप्पा म्हणतात, आरोहीने आता कुठे सत्य परिस्थिती स्वीकारली आहे आणि आरोही हळूहळू सगळं काही अगदी विसरून जाईल आणि ती खरंच गुणी मुलगी आहे. मग आता अरुंधती म्हणते, हो आप्पा, खरंच ती गुणी मुलगी आहे. म्हणूनच तिने अनघाला दोष दिल्यानंतर मलाच प्रचंड धक्का बसला. मध्ये एवढं वितुष्ट येईल असं मला कधी वाटलंच नव्हतं. अनघा आणि आरोहीमध्ये जे पहिलं बॉन्डिंग होतं, जे नातं होतं ना, ते मला पूर्वीसारखं व्हायला हवंय, बाकी काहीच नको, असं अरुंधती म्हणते. दोघीही एकमेकींबरोबर खूप चांगलं वागतायत ना, म्हणून घर टिकून आहे. आणि त्या दोघींनी जर एकमेकींबरोबर अबोला धरला तर मग काय करायचं. त्यावेळी आप्पा म्हणतात, अगं अरुंधती बेटा, त्या दोघींमध्ये एकमेकींबद्दल खूप प्रेम आहे आणि ते त्यांना त्यांचं उमजू दे. तू फक्त जरा शांत राहा, त्या दोघींनाही समजेल. वेळी आता यश हा आरोहीला घेऊन तेथे येतो. मग आता तो अगदी तिला लहान मुलासारखं जपत असतो, हळू बस वगैरे असं बोलत असतो. ते पाहून आप्पांनाही खूप छान वाटतं. मग आता आरोही तेथे बसते. त्यावेळी यश पुढे म्हणू लागतो की अहो आप्पा, ही रूममध्ये एकटीच बसली होती, मग मी तिला म्हटलं की खाली बस जरा, बाहेर तुला छान वाटेल, अंगणामध्ये बसल्यानंतर खूप गार हवा येतो ना, मग भारी वाटतं, फ्रेश वाटतं. त्यावेळी आप्पा म्हणतात, अरे यश, तुला सांगू का की आपला बंगला बांधण्या अगोदर ना, इथे साधा रस्ता सुद्धा नव्हता. अरे असं वाटायचं ना कुठे जंगलात येऊन पडलो की काय. मग त्यानंतर इथे सोसायटी झाली आणि या सोसायटीमध्ये आपलं एक छोटंसं लहान घर होतं. त्यावेळी यश विचारतो, मग मला सांगा आप्पा, मग आजी अशी बिंदास्त फिरायची की घाबरायची. त्यावरती आप्पा म्हणतात, छे छे, ती कसली घाबरते. अरे तेव्हा सुद्धा तुझी आजी रात्रीची काठी घेऊन झोपायची, जरा सुद्धा कुणाची चाहूल लागली ना अशी फेकून मारायची ना, तेव्हा सर्वजण आता हसू लागतात. तेवढ्यातच तिथे अनघा येते. ती सर्वांसाठी आता चहा घेऊन आलेली असते. मग अनघा म्हणते, अरे वा, आरोही सुद्धा इथे आली आहे का खाली, बरं झालं आलीस, सर्वांबरोबर अशी बसलीस, गप्पा मारल्या ना की तुलाही जरा छानच वाटेल. धर हे घे आरोही चहा, असं म्हणून ती चहा देत असते. तेव्हा आरोही आपलं तोंड लगेच दुसरीकडे करते आणि दुर्लक्ष करत असते. तेव्हा अनघाकडे असं दुर्लक्ष केल्यामुळे, अनघाला टाळल्यामुळे इकडे सर्वांनाच खूप वाईट वाटतं. मग आता आरोही म्हणते, आप्पा अजूनही गमती जमती सांगा ना. तेव्हा आप्पा म्हणतात, अजून गमती जमती सांगायच्या म्हटल्यावर मी खूप सांगू शकतो. त्यावेळी आता अनघा म्हणते, बरं आप्पा ठीक आहे, तुम्ही गप्पा मारत बसा, मी तोपर्यंत जानकीकडे पाहून येते, तिला झोपवायचं पण आहे ना. मग आता जानकीचं नाव घेतल्यावर आरोहीच्या डोक्यात सनकच जाते आणि ती म्हणते, अनघा, अगं आहे ना तुझ्याकडे मुलगी, जा मग तू तिच्याकडे, आम्हाला नाही आहे मूल, मग आम्ही काय करायचं. अगं तू मुद्दाम करतीयस ना हे सगळं. त्यावेळी अनघाला खूपच वाईट वाटतं. ती म्हणते, आरोही समजून घे ना गं. मग आता अनघा, तू एक शब्दसुद्धा बोलू नकोस हा माझ्याबरोबर, असं रागातच आरोही म्हणते. मग अनघाला अजूनच वाईट वाटतं. त्यावेळी आरोही रागातच जेव्हा तेथून जाते, त्यावेळी आता यश, आरोही अगं थांब ना, असं म्हणत तिच्या पाठोपाठ जातो. तेव्हा अरुंधती अनघाला समजावते, तेव्हा अनघा मात्र खूप रडत असते. दुसऱ्या दिवशी आता कांचन, अरुंधती आणि अनघा ह्या तिघीही किचनमध्ये असतात. मग आता अरुंधती म्हणते, आज ताकाची कढी बनवूयात, आप्पांना आवडते ना म्हणून. तेव्हा आता भात कसा बनवायचा, साधा की कढी भात बनवायचा आहे का, असं अनघा विचारते. तेव्हा अरुंधती म्हणते, कढी खिचडीच करूयात मग, कारण आप्पा काय खुशच होतील. तेव्हा कांचन म्हणते, अरे ताक आंबट आहे का बघा अगोदर, कारण यांचा अगोदरच घसा खवखवत होता. अरुंधती म्हणते, काळजी करू नका, ताक आंबट नाही अजिबात.
त्यानंतर आता कांचन विचारते, काय ग अनघा, तुला आज बाहेर जायचं नाही आहे का? मग आता अनघा म्हणते, नाही, जानकीची तब्येत थोडी ठीक नव्हती ना, म्हणून सुट्टीच घेतली आहे. तर आता अरुंधती विचारते, काय झालं होतं ग जानकीला? मग आता अनघा म्हणते, अगं रात्री अंग जरा गरम लागत होतं ना, म्हणून अभिने औषध दिलं तिला. आता बरी आहे ती, एकदम छान आहे. पण जर दिवसभर मी दिसले नाही ना, तर उगीच किरकिर करत बसेल आणि पुन्हा अंग गरम लागेल, म्हणून नकोच म्हटलं जायला. तेवढ्यातच तेथे आता आरोही येते आणि गुड मॉर्निंग असं सर्वांना म्हणते. मग आता अनघाला वाटतं की ही माझ्याबरोबर बोलेन, म्हणून ती आता लगेच पुढे जाते आणि गुड मॉर्निंग आरोही असं म्हणते. अनघाच्या या बोलण्याकडे आरोही दुर्लक्ष करते. मग आता अरुंधतीच बाजू सावरते आणि पुढे येत म्हणते की अगं आरोही, आराम करायचास ना, पडायचं जरा, कशाला आली तू खाली? मग आता ती म्हणते, आई अहो सारखं पडून पडून मला चैन पडत नाही आणि मला नाही आवडत सारखं सारखं असं पडायला, जास्त वेळ झोपून राहायला. त्यावेळी आता कांचन म्हणते, पण आरोही, अगं आम्ही करतोय ना सगळं. त्यावेळी अरुंधती म्हणते, हो ना आई, बघा ना, मी तिला तेच सांगतेय, अनघासुद्धा आहे मदतीला, आम्ही करतो सगळं, जा बरं तू पडून घे बरं, थोडा वेळ आराम कर. मग आरोही म्हणते, काही नाही, मी बरी आहे, आज मला छान वाटतंय, पण जर तुम्हाला माझी इथे गरजच नसेल तर मी जाते मग. तेव्हा अरुंधती म्हणते, अगं तसं नाही आहे बाळा, ऐक ना, खरंच तू आराम कर असं म्हणत होते. बरं तू कणिक मळतेस का? त्यावेळी आता, हो ठीक आहे, मळते कणिक. त्यानंतर अरुंधती म्हणते, बरं कणिक मी मळते, राहू दे, तू काय कर, ते तिथे पापड काढून ठेवले आहेत तेवढे तळून घे. त्यावेळी आरोही हो असं म्हणते आणि किचनजवळ येत लगेच गॅस ऑन करून आपले पापड तळू लागते. त्याचवेळी अनघा आता तिच्या जवळ जाते आणि ती स्वतः काम करता करता आता आरोहीला म्हणते, आरोही ऐक ना, तुझ्याजवळ थोडा वेळ असेल तर मला बोलायचं आहे तुझ्याबरोबर. त्यावेळी आरोही म्हणते, प्लीज हां अनघा, अजिबात माझ्याबरोबर काही बोलू नकोस आणि माझ्याकडे वेळसुद्धा नाही आहे. तेव्हा अनघा पुन्हा अगदी शांतपणे विचारते, अगं तुला खरंच असं वाटतंय का मी मुद्दाम केलंय हे? अगं बोल ना प्लीज आरोही माझ्याबरोबर. त्यावेळी आता आरोही ही खूप चिडलेली असते आणि ती अनघाला म्हणत असते, नको बोलू माझ्याबरोबर. आता पापड तळत असताना ती चिमट्यामध्ये जो गरम पापड असा धरलेला असतो ना, दुसऱ्या हाताने ती अनघाचा हात जोरात हिसकते आणि म्हणते, प्लीज माझ्याबरोबर नको बोलूस. तेव्हा त्या पापडामध्ये जे काही तेल असतं गरम, ते सगळं अनघाच्या हातावर पडतं आणि त्यामुळे अनघाचा हातच भाजतो. तेव्हा आता आरोही म्हणते, अनघा जास्त झालं का, जास्त भाजलं का, असं आता विचारल्यानंतर ती पण खूप स्वतः घाबरते आणि मग कांचन आणि अरुंधती या दोघीही पटकन अनघाला विचारतात, काय झालं? तेव्हा हात पटकन पाण्याखाली धर अगं अनघा, असं कांचन तिला सांगते. तेव्हा अनघा त्याप्रमाणे करते. अरुंधती आता आरोहीकडे पाहतच राहते. मग आता कांचन जोरातच आरोहीवर ओरडते आणि म्हणते, अगं काय म्हणाली होती ती एवढं? काय होती की फक्त तुझ्याबरोबर शांतपणे बोलायचंय, तुला एवढंही नाही बोलवत का तिच्याबरोबर? जर नसेल बोलायचं तर तसं सांग ना स्पष्टपणे, असं करायची काही गरज होती का? आत्ता जरी ते लहान बाळ म्हणजे जानकी वगैरे असती तर केवढ्यात पडलं असतं. अगं जरा विचारपूर्वक कामं करायची ना, असं म्हणून आता कांचन जरा आरोहीवर चिडते. त्यावेळी आरोहीला आता वाईट वाटतं आणि मग तीसुद्धा तिथून निघून जाते. तेव्हा आता कांचन म्हणते, अगं अनघा, जास्त भाजलं तर नाही ना बाळा? मग आता अनघा म्हणते, नाही एवढं काही झालं नाही आहे, तुम्ही कशाला बोलला उगीच आरोहीला? मग आता कांचन म्हणते, किती दिवस असं सहन करायचं? आपण म्हणतोय ना झाली चुकी, तर तिने पण माफ करावं ना मोठ्या मनाने. आपण जसं मोठ्या मनाने काही झालं नाही तरी आपलीच चूक आहे असं दाखवतोय, तर तिनेही सुद्धा समजून घ्यायला नको का? सारखी आपला आतेताईपणा करत बसाय. मग आता अनघा म्हणते, आपणच तिला समजून घ्यायला नको का आजी? तर आता दुसरीकडे आरोही रूममध्ये असते. तेवढ्यातच संजना आता तेथे जाते आणि लगेच तिला अनघाविषयी मनात गैरसमज भरवू लागते. त्यावेळी आता आरोही तिचं काही ऐकत नसते, पण संजना आता आरोहीला भासवून देत असते की कशाप्रकारे तुझं बाळ जाण्यामागे त्या अनघाची चूक आहे. पुढे आता ती त्या दोघांमध्ये बोलू लागते. मग आता यश म्हणतो की अगं अनघाला किती भाजलंय,
त्यावेळी आता अनघाला भाजले तर मग मी काय करू असं आरोही म्हणते. त्याच वेळी आता यश म्हणतो, अगं तू साधं तिला विचारलं का, तिला सॉरी म्हटलीस की नाही? आरोही विचारते, म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय? मी तिला सॉरी म्हणायला जाऊ का? आणि काय रे, मला एक गोष्ट कळत नाही, तुला हे सगळं अनघाने सांगितलं का? मग आता यश म्हणतो, अनघा का सांगेल मला, तिने मला काही सांगितलं नाही, मला आजीने सांगितलंय. त्यावेळी आता संजना त्या दोघांच्या मध्ये पुन्हा एकदा बोलते आणि म्हणते की तुला कळत नाही का रे, त्या अनघामुळे काय काय झालं आहे ते यश, आणि तू अनघाची बाजू घेऊन इथे बोलायला आलास का? त्यावेळी यश म्हणतो, तू गप्प बसा, मुळात तू आमच्या रूममध्ये आलीसच का? त्यावेळी आता संजना म्हणते, आली का म्हणजे? अरे आरोहीची काय त्यात चूक आहे का? अरे साधे 4 फोड आले असतील फक्त तिच्या हाताला. मग आता साधे 4 फोड नाही आहेत, बरंचसं भाजले तिला. असं जपून काम करत जा गं आरोही, जरा डोकं शांत ठेवून काम करत जा, असं तो तिला समजावत असतो. मग आरोही म्हणते, आता तू वाद घालणार आहे का माझ्याबरोबर तिच्यावरून? मी तुला आत्ताच सांगतेय, हे बघ, भाजलेल्या जखमा ह्या भरून निघतील, परंतु माझं बाळ गेलेलं मला पुन्हा मिळणार नाहीये यश. पुढे आता संजना म्हणते, काळजी घे हां आरोही, असं म्हणून ती तिथून जाते. मग यश आता आरोहीला पुन्हा समजावतो की अगं आरोही, तू हे काय करतीयेस? अगं अनघाने हे मुद्दाम केलेलं नाहीये. अगं तिने किती वेळा तुला सॉरी म्हटले, किती वेळा माफी मागितली आहे, आता तरी तू राग सोड ना तिच्यावरचा. असं का करतीयेस ग तू? मला नाही आवडत हे असं तुझं वागणं, आणि तू अशी नाहीये. आणि तुलाही माहिती आहे ना, तिने ही मुद्दाम केलेलं नाहीये, तिचं किती प्रेम आहे तुझ्यावर. मग आरोही म्हणते, हो असं आहे का? अरे तुला खरंच असं वाटतंय का तिचं माझ्यावर प्रेम आहे? मग आता यश म्हणतो, ऑफकोर्स आहे प्रेम तुझ्यावर. तेव्हा यश पुढे समजावतो, ऐक ना, मला माहीत आहे की तू खूप डिफिकल्ट फेजमधून जातीये आणि तुला जसा त्रास होतोय ना तसा मलाही होतोय त्रास, म्हणून आपण अनघाबरोबर असं वाईट वागायचं असा याचा अर्थ होत नाही ना. अगं तुझं जसं बाळ होतं ना तसं माझंही होतंच ना. तेव्हा आरोही म्हणते, अरे पण तुला माहीत असेल ना मी त्याच्याबरोबर किती अटॅच होते, तुला कळू पण शकणार नाहीये, कारण ते बाळ माझ्या पोटात वाढत होतं, तुझ्या नाही यश. आणि कदाचित हाच फरक असतो एका आईमध्ये आणि वडिलांमध्ये. सॉरी हा यश, पण मी आयुष्यात अनघाला कधीही माफ करू शकणारच नाही. तेवढ्यातच आता यशला एक फोन येतो, म्हणून तो फोनवर बोलण्यासाठी बाहेर जातो. मग आता आरोही एकदम शांत होते. इकडे आता अनघाला चांगलंच आता हाताला भाजलेलं असतं. अरुंधती त्यावर मलम लावत असते आणि म्हणते की जास्त नाही ना ग दुखत? मग आता अनघा म्हणते, अगं जास्तच दुखतंय ते, आणि जळजळसुद्धा होतीये खूप. धती म्हणते, होईल अगं ठीक. मग आता जानकीचं काही आज करायला जाऊ नकोस, मी करते सगळं, असं अरुंधती म्हणते. त्यावेळी कांचनसुद्धा म्हणते, हो ना अगं, तेलाचा चटका ना जरा जास्तच बसतो, आपणना सुद्धा आता खूप काळजी लागलेली असते की बापरे किती भाजले अनघाला हे. तेवढ्यातच तेथे अनिरुद्ध आणि संजना दोघेही येतात. तेव्हा आता अनघा काय ग, कशामुळे भाजलं, असं अनिरुद्ध काळजीने विचारतो. ती आता काहीही बोलत नाही. मग संजनाच मध्ये म्हणते, काहीही एवढं झालेलं नाहीये, अनघाला सवयच आहे एवढ्याचं एवढं करण्याची. मग आता रागातच अनघा संजनाकडे पाहते. त्यावेळी अरुंधतीसारखं तिलाही सवयच झाली आहे आता, कमी असेल तर जास्त करून सांगण्याची, असं पुन्हा एकदा संजना म्हणते. तेव्हा रागातच सगळेजण तिच्याकडे पाहू लागतात. मग आता आरोही म्हणते की तुम्ही ताईला मध्ये का घेताय हो संजना ताई? मी तुम्हाला काही बोलली आहे का? नाही ना, आणि मी काही नाटकं करत नाहीये, मला खरंच भाजले हा जास्त. अरुंधती देखील संजनाला आता चांगलीच सुनावते. मग आता अनिरुद्ध म्हणतो, अनघा काळजी घे आणि सारखी मलम लावत राहा, बरं वाटेल तुला. तेव्हा ती ठीक आहे असं म्हणते. त्यापुढे अनिरुद्ध म्हणतो, आप्पा बरं मी बँकेत जाऊन आलो हा, कारण मला पर्सनल लोन काढायचंय. त्यावेळी संजना आता विचारते, काय पर्सनल लोन कशासाठी? मग आता तो म्हणतो, कशासाठी म्हणजे माझा नाईलाज आहे आता, आणि तो भोसले बिल्डर आहे ना, तो माझ्या मानगुटीवर बसेल. त्यावेळी आता तो आप्पांना सांगतो, हे पहा आप्पा, माझं एक काम आहे तुमच्याकडे. आता आप्पा विचारतात, काय काम आहे? मी नाही ऐकू शकत. मग आता तो म्हणतो, हे बघा आप्पा, व्हेरिफिकेशनसाठी जर कुणी आलं तर कुणाला काही सांगू नका माझ्याबद्दल, म्हणजे झालं, नाहीतर तिथेही घोळ. त्यावेळी आता आप्पा म्हणतात, हे बघा निरुद्ध, मी कधीही खोटं बोलत नाही आणि इथून पुढे बोलणार सुद्धा नाही.
आणि मला काही सांगू नको, तू काहीही कर बाबा. त्यावेळी आता अनिरुद्ध वेगळ्या आशेने कांचनकडे पाहतो. तेव्हा कांचन म्हणते, काय माझ्याकडे का पाहतोस आता? मी यांना काहीही सांगणार नाही, तू गप्प बस, माझ्याकडे पाहूच नको. एकदा विश्वास ठेवला तुझ्यावर आणि तू काय केलं, विश्वासघात केला, सगळा बट्ट्याबोळ करून ठेवलाय. तेवढ्यातच आता यश तेथे येतो आणि म्हणतो, आई आई, असं तो जरा धावतच येतो. आणि धावत आल्यानंतर अरुंधती विचारते, काय झालं बाळा? तिला आता जरा भीती वाटू लागते की नक्की काय झालं असेल याला. तेव्हा आरोही बरी आहे ना रे, असं कांचन पटकन विचारते. मग आता यश म्हणतो, हो आरोही एकदम बरी आहे, तिला काहीही झालेलं नाही आहे. अगं आई, तुला आठवतंय का, एक प्रोड्युसर मला भेटायला आला होता, मी त्यांच्या फिल्ममधील एक गाणं कंपोज केलं होतं. अरुंधती म्हणते, हो आठवतंय ना बाळा, त्यावेळी त्याचं काय झालं, असं अरुंधती विचारते. तेव्हा यश म्हणतो, अगं आई, एक फिल्म बनवतायत आणि त्या फिल्ममधील सर्व गाणी मी कंपोज करावी अशी त्यांची अपेक्षा आहे. ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे आई माझ्यासाठी. अजून एक आनंदाची बातमी सांगू का? अरुंधती विचारते, काय झालं? मग आता यश म्हणतो, अगं आई, तुला माहिती आहे का, त्या फिल्ममधील सर्व गाणी तुला गायची आहेत. हे ऐकताच आता अरुंधतीला विश्वास बसत नाही. ती विचारते, काय? मग आता यश म्हणतो, हो आई, अगं त्यांनी तुला अपॉर्च्युनिटी दिली आहे. आता असं म्हटल्याबरोबरच अरुंधतीचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्यावेळी आता कांचन म्हणते, अरुंधती कॉंग्रॅच्युलेशन्स. आप्पा देखील तिचं अभिनंदन करतात. अनघा देखील आता कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणते. मग आता अरुंधती सर्वांना थँक्यू म्हणते. इकडे अरुंधती आणि यशला खूप मोठी संधी मिळालेली असते. आप्पा आणि कांचन हे दोघेही अशीच प्रगती करत राहा असा आशीर्वाद अरुंधतीला देतात. मग आता अनिरुद्ध आणि संजनाचा मात्र जळफळाट होत असतो. अनिरुद्ध तर अरुंधतीकडे आता पाहतच राहतो, कारण आता त्याच्यापेक्षा वरचढ अरुंधती आता झालेली असते आणि यश देखील मिळवत असते. त्याच वेळी आता संजना पटकन अनिरुद्धला बाजूला घेऊन जाते आणि म्हणते, पाहिलं ना अनिरुद्ध, अरे ती अरुंधती कशी यशाच्या शिखरावर पोहोचत आहे आणि तू बस तिथे बँकेच्या फेऱ्या मारत पर्सनल लोन काढण्यासाठी. बघ काय अवस्था झाली आहे तुझी आणि ती बघ काय चालली आहे पुढे. मग आता तिच्याकडे काम चालून येतंय आणि आपल्याला एका ऑफिसमध्येही अजिबात बोलवत नाही आहेत. आता संजना आणि अनिरुद्धची चांगलीच जिरलेली असते. अरुंधतीला पाण्यात पाहणाऱ्या आता अरुंधती आणि संजनाची चांगलीच कोंडी झालेली असते, कारण त्यांना कोणीही काम देत नसतं, तर अरुंधतीकडे आता पुढून समोरून काम चालून येत असतं. त्यामुळे ते दोघेही आता अरुंधतीकडे पाहतच राहतात, कारण अनिरुद्धला त्याची चूक आता उमगलेली असते. काही वेळानंतर आता अरुंधती ही जानकीला व्यवस्थित अशी सांभाळत असते आणि तिला खाऊ पिऊ घालते. त्याचबरोबर तिला म्हणते, चल जानकी, आता आपण अभ्यास करूयात हां. आता जानकी देखील अरुंधतीकडे खूप छान पाहत असते. त्या दोघींचं मस्त असं बॉन्डिंग झालेलं असतं. तेवढ्यातच अनघा तेथे येते आणि म्हणते, वा काय मस्त मजा चालली आहे तुमची, आणि ताई तुझ्याकडे छान राहतीये ग जानकी, मस्त खेळतीये, थोडाफार अभ्यास करतीये. हा अरुंधती म्हणते, आता मोठी झाली आहे माझी जानकी, मग आता अक्षरंसुद्धा ती ओळखायला लागली आणि छोटे छोटे शब्दसुद्धा आता ओळखायला लागली असं अनघा आता अरुंधतीला सांगत असते. तेव्हा अरुंधती म्हणते, आता तू काय कर, जरा स्तोत्र म्हणायला लाग तिच्याबरोबर, म्हणजे तिचे सुद्धा पाठ होतील. देवासमोर तू बसायचं आणि असे मंत्र वगैरे म्हणायचे, म्हणजे ती सुद्धा ऐकेल आणि तिचं सुद्धा पाठ होईल. अनघा म्हणते, हो करेल ना मी तसं. तेवढ्यातच अरुंधतीला कांचन आवाज देते, म्हणून अरुंधती लगेच तिकडे जाते. अनघा आता जानकी जवळ बसते आणि तिला खेळवू लागते. तेव्हा आता समोरून ती पाहते तर आरोही घरात येत असते. म्हणून अनघा एक आयडिया करते आणि पटकन दुसरीकडे जाऊन लपते. जानकीला तेथेच एकटीला ठेवते. आता तेथे ती एकटीला ठेवल्यानंतर जानकी आपली खेळू लागते, पण आरोही जेव्हा तितक्यातच तेथे येते आणि ती एकटंच जानकीला खेळताना पाहते आणि तिला जरा धक्काच बसतो. ती म्हणते, जानकी बाळा, तू एकटीच खेळतीये, असं म्हणून ती इकडे तिकडे पाहते तर तेथे कुणीही नसतं. अनघा मात्र पडद्याच्या आडून सगळं काही पाहत असते. त्याच वेळी आता ती जानकीबरोबर एकदम मस्तपैकी खेळते, तिच्यामध्ये रमते, तिला शिकवते. ते पाहून अनघाला खूप आनंद होतो. तेवढ्यातच अरुंधती तेथे येते आणि म्हणते, ताई बघ ना, आज आरोहीला खूप दिवसांमधून मी हसताना असं पाहिलंय.
तेव्हा अरुंधती देखील कौतुकाने आता आरोहीकडे पाहत असते. पुढे आता अनघा म्हणते, बघ ना ताई, अगं जानकी बरोबर असते ना, म्हणून त्या दोघींचा एक वेगळाच बॉन्ड निर्माण होतोय. बघ ना तू, अगं जानकी बरोबर असल्यावर आरोही सगळं काही आपलं दुःख विसरून जाते, हो ना? मग आता अरुंधती म्हणते हो. त्यावेळी अनघा पुढे म्हणते की आरोहीचं जानकीवर खूप प्रेम आहे. मग अरुंधती म्हणते हो, ते तर खरं आहे. किती सुंदर आहे त्या दोघींचं नातं आणि दोघींना किती लळा आहे एकमेकींविषयी. आपण एक काम करायचं का अनघा, जानकीला अनघाजवळ सोडायचं का आपण? कारण तिच्याशी खेळण्यामध्ये तिचं मन रमेल आणि सगळं काही ती अगदी विसरून जाईल. त्यावेळी अनघा हो असं म्हणते. आता जानकी आरोहीला या सगळ्यामधून बाहेर काढू शकते, बरोबर ना? मग आता अनघा म्हणते हो ताई, तुझं बरोबर आहे, मलाही असंच वाटतंय. तेव्हा अरुंधतीला आनंद होतो. इकडे जानकी आणि आरोहीची खूप मस्ती सुरू असते. आता दुसऱ्या दिवशी घरातील सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात. तेव्हा अनघा यशला विचारते, काय रे, तुझी रिहर्सल सुरू झाली की नाही? मग आता तो म्हणतो हो, आईची आणि माझी रिहर्सल आता खूप छान प्रकारे सुरू होणार आहे. आता यश खूप खुश असतो कारण त्याला नवीन प्रोजेक्ट मिळालेला असतो आणि अरुंधती त्या प्रोजेक्टमध्ये गायिका म्हणून गाणार असते. त्याच वेळी आता अनिरुद्ध म्हणतो, काय रे यश, मला असं वाटतंय की तुम्ही दोघेही एवढ्या मोठ्या प्रोजेक्टबरोबर काम करताय, पण तू जरा सांभाळून राहा हां यश, कारण त्या अरुंधतीमुळे ना तुझं सुद्धा काम जाऊ शकतं. मला एक कळत नाही, त्या बॅनरला काही वेड लागले की काय? अरे, एवढे छान छान गायक असताना बाहेर त्या अरुंधतीबरोबरच त्यांना का काम करायचंय? गायिका म्हणून तिलाच का सिलेक्ट केलं असेल? त्यावेळी आता यश काहीही बोलत नाही. आपांना मात्र राग आलेला असतो. अनिरुद्धला आता अरुंधतीचं यश हे खूपच असतं. त्यावेळी ते रागातच आता अनिरुद्धकडे पाहत असतात. तर अनघा यशला खूप वाईट वाटतं की अनिरुद्ध सारखा निगेटिव्ह का बोलतो. मग आप्पा म्हणतात अनिरुद्ध, तेव्हा तो आता गप्प बसतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये जानकीला आरोही खेळवत असते तेव्हा संजना तेथे येते आणि लगेच काडी टाकते की तुझ्यामध्ये आणि जानकीमध्ये जे बॉन्डिंग आहे ना, ते अनघामध्ये आणि जानकीमध्ये सुद्धा नाही आहे. तेव्हा आरोही आता विचार करते. तर आता अनिरुद्धला सारखा कुणाचा तरी फोन येत असतो, म्हणून आता संजना खूपच घाबरते आणि म्हणते, भोसले बिल्डरच्या माणसांचा कॉल असेल, रिसीव्ह करू नको, थांबा, असं म्हणून ती दारं खिडक्या लावून घेते. आप्पा आता अनिरुद्धवर हसतात. तेवढ्यातच कुणीतरी तेथे येतं आणि दरवाजा ठोठावतं. तेव्हा अनिरुद्ध आणि संजना अजूनच घाबरतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.